ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या एका वक्तव्यावरनं सध्या वादंग निर्माण झालेला आहे। याच अनुषंगानं त्यांनी आता स्पष्टीकरण देखील दिलंय। मी ब्राह्मण समाजाचा अपमान केलेला नाही, ब्राह्मण समाज भाजपचे बहुसंख्य आहेत असं मी म्हणालो होतो, असं भास्कर जाधवांनी स्पष्टीकरण दिलं। मी सगळ्या ब्राह्मण समाजाविरोधात नाही, तर माझा रोख गुहागरमधल्या बहुसंख्य ब्राह्मण समाजावर होता असंही त्यांनी सांगितलं। मला इशारा दिला गेलाय आणि ब्राह्मण समाज जागा झाला तर भास्करराव तुम्हाला लय जड जाईल। म्हणजे तुम्ही कुठल्याही समाजाबद्दल काहीही बोलायचं, बरोबर आहे। बाकीचा समाज हा सगळा गारटलाय, बाकीच्या समाजामधलं रक्त सगळं थंड पडलंय। तुम्ही तेवढे जागे होणार, तुम्ही तेवढे जागे झाल्यानंतर कोणालाही काही करणार। लेखणीचा दहशतवाद ना, तो हाच लेखणीचा दहशतवाद आहे, लक्षात ठेवा। कशाबद्दल माफी? असं मी काय पाप केलं की ब्राह्मण सहाय्यक संघानं मला पत्र द्यावं समाजाच्या वतीनं? मी समाजाचा कुठेही उल्लेख केलेला नाही, मी कुठेही समाजाबद्दल टीका टिप्पणी केलेली नाही, मी समाजाबद्दल एकही अवाक्षर बोललेलो नाही। अशा वेळेला भारतीय जनता पार्टीनं बहुसंख्य, तुम्ही ब्राह्मण समाजाचे लोक हे भारतीय जनता पार्टीचे बहुसंख्य मी म्हणतोय, म्हणून तुम्ही त्यांनी समाज म्हणून तुम्हाला पुढे केलं आणि तुम्ही माझ्या निषेधाचं पत्र लिहिता काही कारण नसताना, मग मी तुम्हाला सोडेन? मग माफी कसली मागायची? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।